हे काय आईने काय खाल्लंच नाही? बस झालं म्हणजे. ते काय नाही, जावा तुम्ही आईंना समजा संपवायला लावा, नाहीतर मी नाही बोलणार तुमच्याशी. अगं पण आता तिनं हे जेवण न संपवण्याचा आणि तू माझ्याशी न बोलण्याचा काय संबंध आहे? तुम्ही माझ्या बोलण्या खातरच इकडे आलाय ना, मग तेच काम तुम्ही करत नसाल तर मग मी का बोलू तुमच्याशी? काय? तुम्ही आईंना हे समजा संपवायला लावा, नाहीतर चिंगेला घेऊन चालली मी जमिनीकडे, तिकडेच राहणार. अगं असं काय करायलीस? तुला समजा माहिती आहे आणा तरी. ते ताट इकडं, चाललेच मी तिला घेऊन. द्या. नाही आणा आणा. अगं सोडा. द्या. थांब थांब म्हणलं ना. जातो मी घेऊन. आई केवढं कमी खाल्लंयस तू? चल एवढं तरी संपव आता. हे आता समजलं तुला? डॉक्टरांनी सांगितलं औषधांचा परिणाम पाहिजे असेल तर नीट जेवायला पाहिजे, त्याशिवाय अशक्तपणा कसा भरून निघणार? मला जे पाहिजे ते मिळणं झालंय. कुठलं औषध माझ्यावर काम करल असं वाटत नाही आता. हे बघ आई, तू खाऊन घे आता. तू जर खाल्लं नाहीस ना तर तर काय? तर लवकर बरी कशी होशील? होईन हळूहळू बरी. हळूहळू नाही, लवकर बरं व्हायचंय तुला. आता गपगुमान खाऊन घे. खा म्हणलो नव. आता तुम्ही बी इथं आमच्या सोबत जेवायला बसणार काय? व्हॉट दिस ताट? एवढं फूड कोण खातंय ग? पैलवानांचा खुराक जास्तीच असतोय. भस्म्या झालंय का तुला? हा, काही लिमिट आहे की नाही खायचं? डिनरचं जेवण रेडी. काय आहे जेवायला? अगो बाई, मटकीची भाजी. मला लय आवडते मटकीची भाजी. सखे तुला सांगते, लंडनच्या क्वीनला पिझ्झा एवढा आवडत नसल तेवढी मला ही मटकीची भाजी आवडती. हा, जापी पैलवान आहेत काय? यांनी माझ्यापेक्षा टिब्बल वाढून घेतलंय. मम्मा कमी कर, कमी कर मम्मा. पण जेवढं लागतंय तेवढं जर घेतलं तर रिटर्न तिकीट काय बी राहणार नाही जेवायला. मम्मा कमी कर, कमी कर. पिल्या, अगं पण एवढं फूड तर मला लागतंयच. मम्मा आता जेवणावरून पण टाकिंग करणार का काय? नाही हे बघ पिल्या, एवढी जर तुला मी जड झाले असेल ना पोसायला तर जाते रिटर्न तिकीट माझ्या हाऊसला. जाते रिटर्न तिकीट हाऊसला. हा मम्मा मम्मा आता कसं जमलं समजा खाऊ घालायला? आता तू धमकीच दिलतीस म्हणल्यावर मी तरी काय करणार नाही का? म्हणजे एवढं तरी कळलं. एक
एका माणसाला बायकोच्या न बोलण्यानं लय फरक पडतोय. एवढा फरक पडतोय की बायकोनं गोड बोलावं ह्यासाठी तो आईला आग्रहानं खाऊ घालतोय. बोल जयराज. एका वैद्याकडनं जालिम औषध आणले आम्ही. रोज थोडं थोडं खाण्यात न दिलं ना बरोबर समोरच्याचा कार्यक्रम होतो. असलं काय विकारायची संधी गावाना झाली सध्या. ही प्राजक्ता परत आली आणि सावली आणि उभी असती वहिनींच्या आजूबाजूला. या साधं शाळा आणलं होतं फोडलेलं त्यावरनं संशय घेतला तिनं. प्राजक्ता मरी तडमडत असताना म्हातारीला संपवणं साधी सोपी गोष्ट नाही. काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. काय 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 म्हणजे तुम्ही इकडे झोपणार आहे वय? इकडं नाही नाही, शेडवर जातो झोपायला. आता मी सरळ सरळ विचारती तर सरळ सरळ सांगा की. असं काय करायलीस? आता तूच तर म्हणली होतीस ना की आईला नीट जेव घाला मग मी तुमच्याशी गोड बोलते म्हणून. आणि आता तूच माझ्यावर कावायलीस होय? तुम्ही इकडे झोपण्याच्या ऐवजी आईंजवळ जाऊन झोपा. कशाला? ही बघ प्राजक्ता, तुला चांगलं ठाऊक आहे, ही मला अजिबात पटत नाही. अहो आईंना रातच्याला काय लागलं आणि तुम्ही सोबत असला ना तर बरं होईल. हा आता तुमच्या बिगर अख्खी रात्र काढणं माझ्यासाठी बी लय म्हणजे लय जीवावर येणार आहे बघा. पण काढीन मी कशी बशी तळमळ. आता ह्याचं फळ जेव्हा आई बऱ्या होतील आणि आपण आपल्या घरला जाऊ तेव्हा तिकडे. बस बस, मी जातो आईकडे. काय रे देवा, काय म्हणून पैलवान केलंस यांना ते तुलाच ठाऊक. लाजाळूचं झाड असायला पाहिजे होत. हॅलो, तू बी घे की जीव. नाही पप्पा, हे अजून यायचे. ते आले की मी जेवीन. तुम्ही जेवा. पाणी आणते. हा बर. माझ्या जीवावर इकडं फुकट राहताय आणि फुकटच गिळताय. माझ्यासाठी जरा वेळ जेवायला थांबत नाही. हो ठेवा ठेवा. दाजी जाऊया बापू. अहो हे काय करायला तुम्ही? ए तो बी याद राख. खबरदार जर यांना जेवायला दिली तर. या मारी दुपारी मिसळ खायला गेलो यांचा तो पैलवान जावई मला नको नको ती बडबड करून गेला आणि बघत बसले. एक सबूत सुद्धा बोलले नाही. काय चुकीचं बोलले हो धाकले जावई बापू? त्यांचं बोलणं ऐकून तुम्हाला सुधारायचं नाहीच आहे ना, म्हणून तर आम्हाला असे धमकवायले तुम्ही. आणि असं असेल ना तर मी उपाशी राहायला तयार आहे. होय, आता उपवास घातला तरी चालेल, पण आम्ही आमच्या लिखीच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहू. कळलं का? पप्पा आओ. मम्मी अगं तू. मला बी न गय. पप्पा पिट्या. अहो तुम्ही का असं वागता? जाऊ देत. खाल्ल्या अन्नाला इमानच नाही या खानदानाला. तसंच असेल ना तर मला बी नाही जेवायचं. गिळा तुम्ही एकटेच. जा जा गिळा म्हणे एकटेच. मेहनत मी करायची खायचं यांनी. बरोबर माझा अपमान करायचा. आई अगं
किती वेळ झाला झोपली नाहीस अजून? झोपणारच. पण तू का नाही झोपलास अजून? मी रात्री इकडेच थांबतो, म्हणजे तुला जर काही लागलं तर कोणीतरी पाहिजे ना तुझ्या जवळ म्हणून. ठीक, तू इथे झोप आणि तुला काय लागलं तर मला सांग, मी आहे इथेच. आई, माझ्यावरचा राग तुम्ही स्वतःवर कशाला काढताय? आई, तुम्ही झोपा निवांत, मी इकडेच थांबते. काही गरज नाही, माझा विरू आहे माझ्यासोबत. आई, राग मानून घेऊ नका, पण दिवसभर उन्हातानात काम करून ते लय थकले म्हणून एवढे गाढ झोपले, नाहीतर आतापर्यंत उठले असते. त्यांची झोप लय सावध आहे, ठक जरी आवाज आला ना तरी उठते. नाही म्हणजे हे तुमच्यापेक्षा जास्त कोणाला ठाव असणारे. तुम्ही काळजी करू नका, मी इकडेच थांबते. तुमचा डोळा लागला की जाईन निघून. पहिलवान, पहिलवान इकडं कधी आली? आईला काय लागतंय ते बघायला आली असणार आणि इकडंच अवघडून झोपली असते. पहिलवान, 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 अगं उठकी. ही खरंच झोपलीये का जागीच आहे अजून? आई ग!
वस्ताद काय झालं? अयो मी या खोलीत कवा आले आणि माझ्या हाताला काय चावलं? ते काय झालं ना, एक उंदीर आलता बघ, तो का नाही तुला उचलून इकडे घेऊन आला आणि झोपवलं आणि जाता जाता चावून गेला बघ हाताला. उंदीर वस्ताद मला उंदराची भीती वाटते. अरे बाळा भिवू नगस, मी पळवून लावलंय त्या उंदराला. तुम्ही दोघी झोपा आता निवांत. नक्की ना? अगं होय ग, झोप. चिंगे, मन लावून व्यायाम करायचा, अजिबात टंगळ मंगळ करायची नाही. तुझी संध्याकाळी तालीम झाली मी तुझ्यासाठी खुराक तयार ठेवी. म्हणजे तू नाही येणार तालमीला? वस्ताद मी जर आले तर आईंकडे कोण लक्ष देणार? आपल्यातलं कुणीतरी घरात थांबायला पाहिजे का नाही? तो पण अशानं तर तुझी तालीम पार बुडेल की. सध्याचे 2-3 दिवस एकदा का घरच्या धबडक्यातनं अंदाज गावला की करेन की मी समद मॅनेज. आई जरा हिंडायला फिरायला लागल्या की होईल समद नीट. पहिलवान, तुझं हे असं अडकणच न होतं मला, म्हणून मी नाही म्हणत होतो इकडे यायला. ज्या बाईनं तुझी कुस्ती तोडली, तुझ्या धाकल्या भावाला किडनॅप केलं, पण अशा बाईसाठी तू स्वतःची तालीम थांबवलीस. एवढं करून बी तिला तुझी किंमत नाही ती नाहीच. वस्ताद चिंगी चल लोक. वस्ताद पिंट्याच्या बाबतीत जे काय झालं ते आईंनी केलं असेल असं मला अजिबात नाही वाटत. माणसाच्या आजारपणात समदे हेवे दावे बाजूला ठेवायचे असतात. कुस्ती महत्वाची असली तरी आपलं माणूस जास्त महत्वाचा आहे. वस्ताद 10 वेळा जरी कुस्ती थांबवली ना तरी 11व्यांदा परत सुरू करता येते. पण एकदा का माणूस कमवला तर अगोदर बी अशीच हळवी होत तू आईसाठी झटलीस. त्याची केवढी किंमत मोजावी लागली तुला. फक्त तुझ्या हट्टाखातर इकडे आलो यात. परत तसंच नुकसान करून घेऊ नगस म्हणजे झालं. ते मी बघते. तुम्ही चिंगीला घेऊन तालमीत जावा. खुराकाचं बघते मी. चल चिंगी. मिनी उठ. मिनी उठ की ग. मिनी उठ. मिनी उठ ना. काय हो? काय 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 घड्याळात किती वाजले बघ जरा. इकडे प्राजक्ता वहिनी एकट्याच कामाला लागले स्वयंपाकघरात. जाऊन त्यांना मदत करावी जरा. ओ मी नाही बोलवलं तिला इकडं. ती स्वतःहून आली. लई पुढं पुढं करायची हौस आहे ना तिला, मग करू दे एक तिला. मिनू अगं मग निदान आईकडे तरी बघ. ती उठली काय, तिची झोप झाली काय, तिला काय हवं नग ते बघ ना जरा. तुला माहिती आहे ना प्राजक्ता वहिनींचं आईचं पटत नाही. त्यांच्या हातचं पाणी बी तिला चालत नाही. मग मी काय करू? एवढाच कुळ काय ना तर सांगा की विरू भाऊजींना करा म्हणावं मध्यस्थी. नाही तर त्यांना करू देत 4 कामं. आता कुठं गेले ते? अगं दादा चिंगीला घेऊन तालमीला गेलाय म्हणून तर बोलतो. वा छान. तुमच्या आईच्या तब्येतीपेक्षा त्या पोरीची तालीम महत्वाची आहे तुमच्या भावाला. मला सुनवायला एकदा ना त्यांना ठणकावून विचाराच, आई महत्वाची आहे का तालीम? एवढं समजा होऊन बी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू देत आहे ना, मग मला बी वागू द्या. झोपमोड केली माझी. मिनू चल पिंट्या व्यायामाला लागूया. अरे पिंट्या काही झालंय काय? थोरले वस्ताद त्या काळी पैलवानाचं काहीतरी बिनसलेलं दिसायलंय. पिंट्या
सांग की मर्दा काय झाले. मी आहे ना हो मदतीला. दाजी, काल तुम्ही थोरल्या दाजींना नडलात, त्यांची शाळा घेतली, पण त्यावर उचकटून त्यांनी घराला आमच्या सर्वांचं जेवण तोडलंय. मम्मी पप्पांच्या पुढ्यात वाढलेलं ताट बी हिसकावून घेतलं त्यांनी. माझं काय, मला तायडी खुराक देईलच, पण मम्मी पप्पांचं काय. दाजी, तुम्ही मला ना लई मोठा पैलवान बनवा. मला असं काहीतरी करून दाखवायचंय ना, मम्मी पप्पांना परत का काळजी नाही लागली पाहिजे. खरंच दाजी. चल माझ्यासोबत.